हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे आमचा गॅटलिनबर्गमधला तिसरा दिवस आणि आज आम्ही जास्त काही ठरवलेलं नाही आहे। तर आज आम्ही मोस्टली जाणार आहे स्मोकी माउंटन्समध्ये, कारण की गॅटलिनबर्ग हे पूर्ण माउंटन्सने कवर्ड आहे आणि याच्यामध्ये खूप काही माउंटन ॲक्टिव्हिटीज आहेत करायला। ट्रेल तर आम्ही करणार नाही आहे, पण आम्ही एका ठिकाणी जाणार आहे जिथे बेअर्स खूप छान दिसतात, म्हणजे अस्वलं दिसतात। तर लेट्स सी, तिथे जाऊया आणि थोडीशी रोड ट्रिप पण होईल। आणि इथे असे मी तुम्हाला सांगितलं ते जंगल आहे सगळीकडे आणि माउंटन्स आहेत, तर मजा येईल बघायला। तर लेट्स गो। आत्ता मी आलेली आहे रेस्टॉरंटमध्ये। तर आमच्या हॉटेलच्या साईडलाच रेस्टॉरंट आहे, थाय रेस्टॉरंट। तर तिथे मी आत्ता आली आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे, कारण आत्ता दुपार झालेली आहे। आम्ही थोडंसं लेट स्टार्ट केलं, असं पण आता दिवस थोडासा लेटच असतो, म्हणजे लेट सनसेट होतो। तर थोडंसं लेट निघालं तर काही फरक नाही पडत। तर आता आम्ही लेट स्टार्ट करतो आजचा दिवस आणि मग जेवण करून आम्ही निघणार आहे आमच्या ट्रिपला। हो बच्चा, यू शुड बी केअरफुल। जेवायला आलेलो तर त्या साईडला मी तुम्हाला म्हटलं पाणी येत आहे, असं सगळं पाणी आहे आणि खूप छान असं वॉलपेपर सारखी सिनरी आहे, दाखवूया। तर ते आमचं रेस्टॉरंट आहे, एक्झॅक्टली साईडला हे पाणी आहे आणि रेस्टॉरंटच्या मागेच आमचं हॉटेल आहे। तर त्या जवळ आम्हाला इतकी छान सिनरी मिळाली आहे, तर आज आम्ही त्याचा यूज करतो आहे आणि अजून आमचे 2-3 दिवस इथे बाकी आहेत, तर आम्ही इथे येत राहू आणि मजा करणार आहे। चला। तर आत्ता आम्ही आलेलो एका मधल्या स्पॉटला। तर हा स्पॉट आम्ही असंच रँडमली चूज केलेला, असंच मध्ये थांबलो। इथे आम्हाला लोक दिसले, तर आमच्या रस्त्याच्या साईडलाच नदी होती, तर इथे थोडंसं उथळ पाणी येते, तिथे आता आम्ही थांबलो आहे। तुम्हाला दाखवते साईडला लोक इथे ट्यूब्स घेऊन आलेत आणि त्यांचं स्विमिंग करतायत आणि चिल मारतायत। तर असं इथे लोक बसलेले आहेत आणि ते स्वतःचे ट्यूब घेऊन आलेत, टॉवेल घेऊन आलेले आहेत। काही लोक इथे स्विमिंग करतायत, काही लोक चिल मारतायत आणि इथे मागेच गाडी पार्क केली आम्ही। तर स्मोकी माउंटन्सचे जे पण रोड आहेत ते पाण्याच्या साईडने आहेत, तर तुम्हाला जाता जाता खूप छान छान सिनरी दिसत जाते आणि तसाच एक हा स्पॉट आहे जिथे आम्ही थांबलेलो आहे। तर तुम्ही बघू शकता पाणी इतकं छान स्वच्छ आणि ट्रान्सपरंट आहे, लोकांनी याच्यात अजिबात कचरा नाही केलेला आहे, त्याच्यामुळे खालच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसत आहेत, म्हणजे हे दगडं वगैरे। तर यानंतर आम्ही आमच्या मेन डेस्टिनेशनकडे निघालो होतो, ते म्हणजे होतं केड्स कोव्ह। तर केड्स कोव्ह ही छोटीशी व्हॅली आहे जे की स्मोकी माउंटन्समध्ये येते आणि 10th सेक्शनमध्ये येते। तर इथे 11 मैलचा सिंगल वेचा रोड आहे, तर इथे तुम्हाला वाईल्ड फ्लॉवर्स बघायला मिळतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इथे बेअर्स बघायला मिळतात। तर इथे ब्लॅक बेअर्स आहेत आणि असेच इथे वाईल्ड हॉर्सेस वगैरे पण बघायला मिळतात। या ट्रीच्या इथे बेअर बसलंय, या ट्रीच्या ते खाली झोपलेलं आहे। हे दिसलं बघ, इट हेड केम अप, इट्स ऑन द लेफ्ट साइड नाउ। इज ही? या, इथे कुठेतरी झोपलंय या ट्रीच्या खाली। लेफ्ट साइड ऑफ द ट्री। या, सी इट्स मूविंग। सी इट्स मूविंग। सी दैट? नो। सी ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ट्री। हा, येस ब्लॅक काहीतरी दिसतंय। सी दैट मूविंग? तेच इतकं दिसतंय बघ, छोटा आहे ते, हल्लाय बघ ग्रास। ये शिकरणं दिसली आहे। It's moving, see? It's फायनली दिसलं। भरपूर काढले आता मी। तिसरा कुठे गेला आता? तो तिकडे बघ साईडला।
फायनली आम्हाला बेअर सापडलाय, त्याची आई आणि त्याचे 2 पिल्लं. दाखव. Two cups on the tree. Is it the moment? No. I'm okay. I'm gonna stay over here. Is it kids over here? Yes, I can. Hurry. Wow. Hey, I need the road clear for everybody, for traffic to flow smoothly. I need the road clear, please. आत्ता मी जस्ट बेअर पाहिलाय 3ऱ्यांदा. तर एकदम आमच्या साईडलाच आहे ते, झाडाच्या मागे. Well, yeah, I guess. I mean, I don't, because I can just park at my campsite. But if you go around the block. तर व्हिडिओ जे तुम्ही बघतायत ते सगळे स्मोकी माउंटन्स आहेत आणि हा तो केड्स कोवचा रस्ता आहे जो 1 वे आहे. आणि इथे खूप सारे ब्लॅक बेअर्स आहेत. तर तुम्ही आता बघू शकता, मला एक ब्लॅक बेअर दिसलेला आहे. अजून एक बेअर स्पॉट झाला गाडीच्या जवळच. तर असं ऐकण्यात आलंय की केड्स कोव्ह या एरियामध्ये 1500 ते 2000 ब्लॅक बेअर्स आहेत. तर स्मोकी माउंटनच्या केड्स कोव्ह या एरियामध्ये जास्त बेअर पाहिले गेलेले आहेत. तुम्ही जर ग्रेट स्मोकी माउंटन नॅशनल पार्कला येणार असाल किंवा गॅटलिनबर्गला व्हिजिट करणार असाल तर केड्स कोव्हला नक्की या. तर जनरली असं म्हणतात की बेअर्स हे सकाळी आणि लेट इव्हनिंग आवर्समध्ये बाहेर येत असतात. आणि केड्स कोव्हला कधी व्हिजिट करायचं म्हटलं तर जून आणि जुलै हे सगळ्यात बेस्ट मंथ आहेत इथे बेअर बघण्यासाठीचे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की आमच्या गाडीच्या एक्झॅक्टली साईडला हा बेअर होता आणि आम्ही चाललो होतो पुढे, बट अचानक तो स्पॉट झाला आणि मग गाड्या तिथेच थांबून गेला. आणि हा जो बेअर होता तो बराच वेळ तिथे थांबलेला होता, म्हणजे आम्ही कितीतरी वेळ त्याला मनसोक्त बघत बसलेलो. बहुतेक या बेअरला रस्ता क्रॉस करायचा होता, बट गाड्या थांबल्यामुळे तो जात नव्हता. तर आम्ही आता तिथनं निघालो होतो आणि थोडंसं साईडला येऊन थांबलो आणि मग तिकडनं बेअरला थोडा वेळ बघत बसलो. तर केड्स कोव्हला आमची जी व्हिजिट होती ती खूप वर्थ होती, कारण आम्ही 3 ते 4 वेळेस बेअर्स पाहिले आणि त्यापैकी एक रेअर साईट म्हणजे आम्ही बेअर्स आणि त्याचे कब्स म्हणजे त्याची छोटी पिल्लं पण पाहिली. तर याआधी मी बेअर्स पाहिलेले आहेत येलोस्टोन नॅशनल पार्कला, पण बेअर्सची जी छोटी पिल्लं होती ती मी आज फर्स्ट टाईमच पाहिली. तर ओव्हरऑल आजची ट्रिप खूप मस्त होती आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. तर तिथून निघता निघता आम्हाला संध्याकाळ झाली. नंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये आमची गाडी वळवली, तिथनं जेवण केलं आणि हॉटेलला आलो, कारण की आम्हाला नेक्स्ट डे दुसऱ्या माउंटनवर जायचं होतं. तर हा होता माझा गॅटलिनबर्गचा 3रा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.